उज्जैनचं महाकाळ मंदिर हे नुसतं श्रद्धास्थान नाही, तर ब्रह्मांडीय ऊर्जेचं केंद्र आहे, जिथे दक्षिणमुखी शिवलिंग, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि काळाची गणितं एकत्र येतात. नमस्कार. आज मी तुम्हाला एका अशा अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे अध्यात्म आणि आधुनिक भौतिकशास्त्र एकसारखे बघायला मिळते. आज आपण अशा एका जागेचे रहस्य शोधणार आहोत, ज्याला हजारो वर्षापूर्वीच जगाचे केंद्र मानले गेले होते. ते म्हणजे महाकालची भूमी उज्जैन. आपण नेहमी विचार करतो की ग्रीनिच ही जगाची मुख्य रेखावृत्त प्राईम मेरिडियन आहे आणि तिथूनच जगाची वेळ ठरते. पण आज आपण इतिहासाची आणि विज्ञानाची पाने उलटूया. ग्रीनिच अस्तित्वात येण्याच्या शतकानुशतके आधी आपल्या पूर्वजांनी गणितीय अचूकतेने सिद्ध केले होते की पृथ्वीचे खरे टाइम झोन केंद्र उज्जैन आहे. चला तर मग या विज्ञानाचा आणि गणिताचा शोध घेऊया. उज्जैन हेच जगाचे केंद्र का बनले? पृथ्वी स्वतःच्या लॅटिट्यूडवर 23.5 डिग्रीने झुकलेली आहे. या झुकलेल्या लॅटिट्यूडमुळे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा सूर्य उत्तर आणि दक्षिण दिशेला सरकताना दिसतो. यालाच आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतो. इक्वेटर हे पृथ्वीच्या अगदी मध्यभागी 0 डिग्री लॅटिट्यूडवर असते. पृथ्वीचे नॉर्थर्न हेमिस्फियर आणि साऊथर्न हेमिस्फियर असे 2 समान भाग करते. कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ही नॉर्थर्न हेमिस्फियरमधील एक महत्त्वाची रेषा आहे. हे लॉन्जिट्यूड भारताच्या मधोमध जाते. 21 जूनला सूर्य कर्कवृत्तावर थेट डोक्यावरती असतो. याला समर सॉलिस्टिस म्हणतात. नॉर्थर्न हेमिस्फियर, ज्यात आपला भारत येतो, हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. या दिवशी दक्षिणायन चालू होते. आता बघूया मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ही साऊथर्न हेमिस्फियरमधील एक महत्त्वाची रेषा आहे. 21 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर थेट डोक्यावर असतो. नॉर्थर्न हेमिस्फियरमधील हा वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. या दिवशी उत्तरायण चालू होते. याला विंटर सॉल्स्टिस म्हणतात. उज्जैन हे नेमक्या अशा ठिकाणी बसलेले आहे जिथून प्राचीन भारताचे शून्य रेखावृत्त 0 लॉन्जिट्यूड आणि पृथ्वीचे कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर एकमेकांना तंतोतंत छेदतात. हा असा बिंदू आहे जिथे 21 जूनच्या उन्हाळ्याच्या दिवशी सूर्य थेट डोक्यावर येतो आणि दुपारी काही क्षणांसाठी सावली गायब होते, ज्याला आपण 0 शॅडो डे असं म्हणतो. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे उज्जैन हे खगोलीय गणितासाठी संपूर्ण पृथ्वीवरील सर्वात परिपूर्ण स्थान बनले. हे सर्व मोजण्यासाठी आपल्या ऋषींनी कोणते विज्ञान वापरले? तर इथे प्रवेश होतो सूर्यसिद्धांत या ग्रंथाचा आणि त्यातील प्रगत गणिताचा. सूर्यसिद्धांत म्हणजे काय? तर हा खगोलशास्त्र आणि कालगणनेचा प्राचीन ग्रंथ आहे. आकाशातील गोल वस्तूंचे अंतर मोजण्यासाठी सामान्य भूमिती चालत नाही. तिथे स्पेरिकल ट्रिगोनोमेट्री म्हणजेच गोलाकार त्रिकोणमितीचा वापर करावा लागतो. पौराणिक कथेनुसार हे ज्ञान सूर्यदेवांनी मयासूर यांना दिले. हा ग्रंथ साधारण 4थ्या ते 5व्या शतकातील मानला जातो. यात 14 अध्याय आणि पंचांग व खगोलगणिताची सूत्रे आहेत. यात ट्रिगोनोमेट्रीचा वापर करून ग्रहांचे स्थान, त्यांची कक्षा आणि पृथ्वीचा आकार गोल असल्याचा व त्याच्या व्यासाचा अचूक अंदाज वर्तवला आहे. एका सौरवर्षाची लांबी 365.25 दिवस असल्याचे याने सांगितले आहे, जे आधुनिक विज्ञानाच्या अगदी जवळचे आहे. पाश्चात्य जगाला साइन आणि कोसाइन समजण्याच्या खूप आधी सूर्यसिद्धांत या ग्रंथाने आपल्याला जा आणि कोटिजा ही सूत्रे दिली. त्यांनी आकाशाचा अभ्यास करण्यासाठी 3438 आर्क मिनिटची एक मूळ त्रिज्या मानली आणि सूत्र तयार केले. ज्या थीटा इज इक्वल टू आर साइन थीटा. या एका सूत्राच्या मदतीने आकाशातील सूर्याचा कोन जमिनीवरील साकारणाऱ्या सावलीच्या लांबीवरून अचूक मोजला जात असे आणि ज्या आणि या कोटिजाचा प्रत्यक्ष वापर करून आपल्या पूर्वजांनी सूर्याचा क्रांतिकोन डिक्लिनेशन मोजला. यासाठी त्यांनी चरकरण नावाचे सूत्र वापरले. ते सूत्र आहे साइन डेल्टा थीटा इज इक्वल टू टॅन फाय इंटू टॅन डेल.
येथे फाय म्हणजे उज्जैनचे अक्षांश आणि डेल म्हणजे सूर्याचा क्रांतिकोन. चरकरण सूत्राच्या मदतीने ग्रहांच्या गतीतील सूक्ष्म फरक, स्थान आणि वेळेची अचूक गणना केली जाते. या गणिताचा वापर करून दिवस आणि रात्रीच्या वेळेत होणारा प्रत्येक सेकंदाचा बदल मोजला गेला. एवढेच नव्हे तर पृथ्वीची कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसून लंबगोलाकार इलिप्टिकल आहे हे ओळखून त्याची मंदफल नावाची दुरुस्ती लागू केली, जी आजच्या आधुनिक विज्ञानातील केपलरचे नियम आहेत. या गणितांमुळेच उज्जैनमधून प्रत्येक ऋतूतील अचूक मध्याह्न म्हणजेच सोलार नून दुपारचे 12 वाजण्याची वेळ ठरवली जायची, जी संपूर्ण देशाची प्रमाणित वेळ असायची. इक्लिप्स प्रेडिक्शनसाठी म्हणजेच ग्रहण गणनेसाठी ज्या आणि कोटिजाची मूल्ये खूप अचूक पद्धतीने वापरली गेली. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण नेमके कधी संपणार, कधी सुरू होणार, त्याचा मध्य कधी असणार हे पंचांगात आधीच लिहून ठेवले जायचे. चंद्र आणि पृथ्वीच्या सावलीचा आकार आणि गती मोजण्यासाठी याच गोलाकार त्रिकोणमितीचा वापर केला जात असे, ज्यामध्ये सेकंदाचाही फरक पडत नव्हता. शेवटी जेव्हा आपण महाकालेश्वर मंदिरात उभे राहतो तेव्हा आपण फक्त एका मंदिरात नसतो, तर आपण एका प्राचीन जिवंत खगोलीय प्रयोगशाळेत उभे असतो. तिथे महाकाल म्हणजे केवळ देव नाही, तर महाकाल म्हणजे भौतिकशास्त्रातील टाइम आणि स्पेसचे अंतिम नियंत्रण आहे. उज्जैनचे टाइम झोन केंद्र आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक प्रगतीची साक्ष देते. त्यांनी केवळ निसर्गाला पूजले नाही, तर निसर्गाचे नियम गणिताच्या सूत्रात बांधून दाखवले. आजचे आधुनिक विज्ञान ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे, तिथे आपले विज्ञान हजारो वर्षापूर्वीच पोहोचले होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा.